चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंप बंद होणार अशी अफवा पसरल्याने वाहनधारकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर रांगा लावल्या। त्यामुळे धुळे शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची तुफान गर्दी झाली। तासनतास वाहनधारक पेट्रोल भरण्यासाठी पंपावर रांगेत उभे होते। केंद्र शासनाने केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक आणि टँकर चालकांनी सलग दुसऱ्या दिवशी देखील संप सुरूच ठेवलाय। त्यामुळे मनमाडच्या पानेवाडी भागात असलेल्या ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पातून केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झालाय। मनमाडमध्ये देखील लवकरच इंधन टंचाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। अमरावतीमध्ये देखील ट्रक चालकांनी केंद्र सरकार विरोधात संप केलाय। ट्रक चालक संपावर गेल्यानं पहाटेपासूनच पुन्हा वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्यानं रुग्णवाहिका, स्कूल बसेस तसंच सर्वसामान्यांवर त्याचा परिणाम झालेला दिसतोय। इंधन वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर गर्दी झाली होती। मात्र मुंबईतल्या पेट्रोल पंपावर अद्याप इंधनाचा तुटवडा जाणवला नाही। पेट्रोल पंपावर वाहनधारकांची कोणतीही गर्दी झाली नव्हती। देशभरातील ट्रक चालक संपावर गेलेत, याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर पडल्याचं पाहायला मिळालंय। ट्रक चालकांच्या संपामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये फळ आणि भाज्यांची आवक सुमारे 70% घटलेली आहे। केंद्र सरकारने केलेल्या वाहन चालकांच्या कायद्यामुळे मात्र सामान्य नागरिक नाहक भरडला जातोय। इंधन तुटवडा होण्याच्या भीतीने भुसावळ येथील नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली। यावेळी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे। केंद्र सरकारकडून नवीन मंजूर केलेल्या कायद्याच्या मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतोय। नव्या कायद्याला विरोध करत मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी संप पुकारला असून या संपाचा आज दुसरा दिवस आहे। राज्यात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देखील प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली। ट्रक टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचे ठिकठिकाणी परिणाम जाणवू लागलेले आहेत। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर टाकी फुल करण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे इंधनाचा तुटवडा जाणवणार नाही आणि सर्व पेट्रोल पंप खुले राहतील असं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने स्पष्ट केलंय। टँकर, ट्रक चालक, आरटीओ अधिकारी, ऑइल कंपन्यांचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची मनमाडच्या पानेवाडी इथे बैठक झाली। तब्बल 3 तास चाललेल्या या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही आणि त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी देखील संप सुरूच राहणार आहे। हिट अँड रन कायद्याचे पडसाद मालेगावात देखील उमटले। संतप्त ट्रक चालकांनी मुंबई आग्रा महामार्गावर टायर जाळून निषेध केला। यावेळी संतप्त चालकांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला। नागपूरसह विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतलाय। नागपूर शहरात येणाऱ्या सर्व महामार्गावर वाहतूक सुरळीत आहे। संप मागे घेतल्याने अनेकांना दिलासा मिळालाय। कोल्हापुरातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय। पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा सुरू असून अफवेला बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाहन चालकांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे शहरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या। बहुतांश पंप पहिल्या दिवशीच कोरडे ठाक झाले। रात्री उशिरा पेट्रोल पंप बंद झाले तरी वाहनस्वारांची गर्दी हटत नसल्यामुळे पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सोलापूर शहरातील पेट्रोल पंप सेवा सुरळीत राहणार असून पेट्रोल पंपाच्या बाहेर कोणत्याही वाहनांच्या रांगा लागलेल्या किंवा गडबड गोंधळ झालेला दिसला नाही। पण मालवाहतूक चालकांनी सेवा बंद केल्यामुळे सोलापुरात इंधन तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे। वाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोल डिझेलची टंचाई होण्याच्या भीतीने नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं। पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आणि हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्व शहरात दिसून आली। भुसावळमधील दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल करणाऱ्या चालकांनी कामबंद आंदोलन केलंय। दीपनगर प्रकल्पाबाहेर शेकडो चालकांनी ठिय्या मांडला। वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल न झाल्यास दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पासह खासगी सिमेंट कंपन्यांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। वाहतूकदारांच्या संपामुळे मार्केट यार्डमधील आवक देखील कमी झाली आहे। पुणे मार्केट यार्डमध्ये गाड्यांची आवक 10 ते 20% कमी झाली आणि त्यामुळे त्याचा परिणाम मार्केट यार्डमध्ये असणाऱ्या मालावर होताना दिसतोय। केंद्र सरकारने घातलेल्या वाहतूकदारांबाबतच्या कायद्याला देशभरातून विरोध होतोय आणि हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। इंधन संपण्याच्या भीतीने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात 3 जानेवारीपर्यंत संप सुरू राहणार आहे। टँकर चालक देखील या संपात सहभागी असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू लागलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या। काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे एका कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये गेले होते। यावेळी त्यांचा ताफा उभा असलेल्या ठिकाणी मराठा तरुणाने अशोक चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय।
वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत यावं अशी आपली इच्छा आहे असं विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं। वंचित बहुजन आघाडी ही आपल्यासोबत आली तर राज्यामधील ही घडी राजकीयदृष्ट्या चांगली राहील असं मत त्यांनी व्यक्त केलं। महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झालं नसलं तरी ठाकरे गटानं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघापासून आपल्या लोकसभा प्रचाराची सुरुवात करण्याचं ठरवलंय। गिरगावात 6 जानेवारीला आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षातील जागा वाटपाच्या वाटाघाटींना या आठवड्यापासून गती मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी 4 जानेवारी रोजी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठका होत असून त्यामध्ये जागा वाटप, जाहीरनामा आणि भारत न्याय यात्रेचा आराखडा निश्चित केला जाणार आहे। शरद पवार गटाचे 2 दिवसीय ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या शिबिराला 3 जानेवारीपासून शिर्डीमध्ये सुरुवात होणार आहे। शरद पवारांसह सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या शिबिराला हजर राहणार आहेत। आगामी निवडणुकांसंदर्भात हे शिबिर महत्त्वाचं आहे। बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारिप बहुजन महासंघाला खिंडार पडलाय। आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। शिवसेनेच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयामध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या समितीनं घेतलेले निर्णय आणि अंमलबजावणी याचा आढावा घेतला जाईल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 20 जानेवारीपासून आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असणार असल्यानं हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाकडून करण्यात आलेला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी, सामान्यांच्या सेवेसाठी पंतप्रधान मोदींना बळ मिळू दे आणि भाजपचं सरकार राज्यासह केंद्रात देखील यावं असं साकडं त्यांनी तुळजाभवानी देवीला घातलं। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी नारा कर्जमुक्त सातबारा हे अभियान राबवण्यात येते आणि या अभियानाची सुरुवात आई तुळजाभवानी देवीची आरती करून करण्यात आली। अवकाळी पाऊस आणि दुष्काळ या संकटानं बळीराजा हैराण झालेला आहे आणि याच मुद्द्याला घेऊन राजू शेट्टी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संक्रांतीच्या दिवशी आंदोलन करणार आहेत। नववर्षाचं औचित्य साधत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन करण्यास सुरुवात केली आहे। मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते पदाधिकारी तरुणींना नियुक्तीपत्र देण्यात आलं। निवडणुकांसाठी जळगाव जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या कामाला जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं। धरण गावातील विकास कामांच्या लोकार्पणावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत चांगलीच फटकेबाजी केली। जनतेच्या आशीर्वादानं मंत्री झालोय, त्यांच्यासाठीच छोटी मोठी कामं करत असतो, तर माझ्या मतदारसंघातील रस्त्यांसारखे रस्ते कुणाच्याच तालुक्यात नाहीत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केलेली आहे। यावेळी त्यांनी राजू शेट्टींवर देखील निशाणा साधलाय। दरवेळी राजू शेट्टी संघटना स्वतंत्र लढणार अशी घोषणा करतात, पण ऐनवेळी वेगवेगळ्या पक्षाशी युती करतात। त्यामुळे राजू शेट्टींनी कुणाशीही युती आघाडी करावी, मात्र बुलढाणा लोकसभेची जागा ताकदीनं लढणार असल्याचं तुपकर यांनी जाहीर केलं। राज्यात तब्बल 9,05,559 जणांची छायाचित्र सारखी तर 2,56,460 जणांची नावं दुबार असल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे दुबार छायाचित्र आणि नावं वगळण्यासाठीची मोहीम आता 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे। राज्यात 27 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली। महाराष्ट्र पोलीस दलाचा आज 62वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे। जोगेश्वरीतील SRPF कॅम्पमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केलाय। या कार्यक्रमासाठी रमेश बेस हे देखील उपस्थित होते। त्यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली। पर्यटन हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे 1.25 लाख पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली आहे। यापैकी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 62,000 पेक्षा जास्त पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गचं दर्शन केलंय, अशी माहिती मालवण बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी दिली आहे। मुंबईत स्वच्छता मोहिमेमध्ये पालिकेकडून कचरा संकलन आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे। या पार्श्वभूमीवर कचरा वाहून नेण्यासाठी वापरात असलेल्या वाहनांचं आयुर्मान संपल्यानं या वाहनाऐवजी नवीन मोठी कॉम्पॅक्टर वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत। मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना आता टेट्रापॅकचं शुद्ध दूध दिलं जाणार आहे। दूध पुरवठ्यामध्ये सुरक्षितता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी पालिका 42.82 कोटी रुपये खर्च करणार आहे। गोंदियामध्ये बदलणाऱ्या वातावरणाचा आणि हवामानाचा फटका आता विमानसेवेला दिसतोय आणि रोज सकाळी धुकं असल्यानं आता विमानसेवेला त्याचा फटका बसतोय। गेल्या 8 दिवसांपासून गोंदियामध्ये हवामानामुळे विमानच उतरलं नसल्यानं प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागलाय। नवीन वर्षाचा पहिला दिवस मुंबईकरांच्या विक्रमी सोने खरेदीनं लक्षात राहिला। मुंबईमध्ये सोमवारी संध्याकाळपर्यंत 400 कोटी तर राज्यात 550 कोटी असे एकूण 950 कोटींचे सोने खरेदी झाले। पहिल्या दिवशी सोने तोळ्यामागे 500 रुपयांनी महाग झाले, त्यामुळे सोन्याचा दर 63,000 रुपये तोळ्यावर गेला।
पुण्यात उघड्यावर कचरा टाकून शहर घाण करणाऱ्यांवर पूर्वी फक्त 180 रुपयांचा दंड ठोठावला जात होता, मात्र आता ही रक्कम 3 पट वाढवून थेट 500 रुपये करण्यात येणार आहे। हा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे। निलेश राणे यांनी कुडाळेश्वर मंदिराला भेट दिली। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीनं आयोजित मंत्रपुष्पित अक्षतारूपी निमंत्रण अभियानाचा शुभारंभ कुडाळेश्वर मंदिरात पार पडला। निलेश राणेंच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी रविवारी पार्ट्यांचं आयोजन केलं होतं। यात 31st जोरदार साजरा करत मद्यधुंदपणे वाहन चालवणाऱ्या 410 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत 3 कोटींची उलाढाल झाली आहे। आतापर्यंत या यात्रेमध्ये सर्वाधिक 3,51,000 एक घोडा विकण्यात आलेला आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच 5 जानेवारी दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र पोलीस दलातील 84 पोलीस अधिकाऱ्यांनी ज्येष्ठता यादीत वर असलेल्या तुकडीपूर्वी पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी मॅटमध्ये प्रकरण दाखल केलं। त्यामुळे राज्यभरातील 600 पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडलेली आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत। त्या अनुषंगानं सीबीएसईनं विद्यार्थी आणि पालकांसाठी दूरध्वनीद्वारे मोफत समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या अंतर्गत विविध शाळांमधील 65 मुख्याध्यापक, प्रशिक्षित समुपदेशक आणि विशेष मार्गदर्शकांकडून समुपदेशन केलं जाणार आहे। तरुण पिढीला रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाकडे वळवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही बाब विचारात घेऊन 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्रातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे उपलब्ध असलेल्या दुकानांचा ई-लिलाव अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत। मुंबईतील 170 दुकानांच्या ई-लिलावासाठी जाहिरात तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून दुकानांच्या विक्रीची जाहिरात जानेवारी अखेरीस प्रसिद्ध होणार आहे। प्रस्तावित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या मधोमध मेट्रोसाठी मार्गिका तयार करण्यात येते। या मार्गिकेवर पूर्वी 34 स्थानकं प्रस्तावित होती आणि ही संख्या आता 50 पेक्षा अधिक होणार आहे। यासाठी अभ्यास गट नेमण्यात आलेला आहे, अशी माहिती मुंबई महानगर रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळानं गोरेगावमधील सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत आता 76 दुकानं बांधण्याचा निर्णय घेतला। या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, मात्र सिद्धार्थनगरमधील रहिवाशांनी दुकानांच्या या प्रकल्पाला विरोध केला आहे। गोंदिया शहरात 22 फूट उंच महाकाल शिवशंकराची मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। नर्मदा नदीतून इथे शिवलिंग स्थापित करण्यात आलं। यावेळी 151 जोडप्यांनी शिवलिंगाची आरती केली। मुळशी तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था पुणे शहराला चिकटून असलेल्या म्हाळुंगे नांदेड रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे। विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि प्रवासी यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा ठरू शकणारा हा रस्ता भल्या मोठ्या खड्ड्यांच्या साम्राज्यात असल्यानं अक्षरशः शरीरातील अवयव खिळखिळी झाल्याशिवाय राहत नाही। ट्रक चालकांच्या संपाचा अमरावती जिल्ह्यातील एसटी बस सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही। 5 दिवस पुरेल एवढा डिझेल साठा असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांनी दिलेली आहे। प्रवाशांनी घाबरून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं। यवतमाळ नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या भागातील मालमत्ता कर 500 पटपेक्षा जास्त वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मालमत्ताधारक चांगल्याच अडचणीत सापडलाय। या करवाढीच्या निर्णयामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून या निर्णयात बदल न झाल्यास 4 जानेवारीपासून उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आणि मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती, मात्र यंदा कांदा मार्केटमध्ये 25% आवक कमी झाली आणि धान्य वाहतुकीला देखील फटका बसला। निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला आता सुरुवात झालेली आहे। नैसर्गिक संकट, अवकाळी पाऊस या सर्वांवर मात करून सांगलीतील शेतकऱ्यांनी 184 टन द्राक्षांची निर्यात केली आणि सांगलीची द्राक्ष युरोपियन देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, सौदी अरेबिया, जर्मनी, मलेशिया आणि बांगलादेश इत्यादी देशांमध्ये पाठवण्यात येत आहे। हापूस प्रेमींसाठी यंदाचं वर्ष खुशखबर घेऊन आलेला आहे। यावर्षी 15 फेब्रुवारीपासूनच हापूसचा हंगाम सुरू होणार असून तो तब्बल 90 दिवस चालणार आहे। दरवर्षीपेक्षा यंदा 30% उत्पादन जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे। बीड जिल्ह्यामध्ये वारंवार बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा पिकावर होताना दिसतोय। हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील अवकाळी गारपीटग्रस्तांना मोठा दिलासा मिळालाय। 3 हेक्टरच्या मर्यादित जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 13,600, बागायतीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 36,000 रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे।
राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात 23,90,571 शेतकऱ्यांचं 12,87,145 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना मदतीसाठी निकषानुसार 1,379 कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे। अवकाळीच्या मोठ्या क्षेत्राला फटका बसल्यामुळे खरीपातील शेतीमालासह फळं आणि भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।